रुक्मिणी का ससुराल जो है वो विठ्ठल के पंढरपुर। महाराष्ट्र की 432 वर्ष पुरानी परंपरा को आगे बढ़ाते हुए विदर्भ की प्राचीन राजधानी और माता रुक्मिणी के मायके के रूप में प्रसिद्ध कौंडलपुर से निकाली गई माता रुक्मिणी की पालकी आषाढ़ी एकादशी के लिए पंढरपुर की ओर रवाना है। 33 दिनों की पदयात्रा के दौरान पालकी अमरावती पहुंची, जहां बियानी चौक पर इसका भव्य स्वागत किया गया। कांग्रेस नेता एवं पूर्व मंत्री यशोमती ठाकुर तथा सांसद बलवंत वानखेड़े के नेतृत्व में आयोजित कार्यक्रम में श्रद्धालुओं ने पुष्प वर्षा कर पालकी का अभिनंदन किया। इस दौरान आतिशबाजी भी की गई और संख्या में नागरिक, पुलिस आयुक्त तथा अन्य गणमान्य लोग उपस्थित रहे। यशोमती ठाकुर ने बढ़ते तापमान पर चिंता जताते हुए प्रत्येक नागरिक से कम 10 पेड़ लगाने की अपील की है। साथ ही उन्होंने विठ्ठल रुक्मिणी से प्रदेश में अच्छी बारिश और किसानों की खुशहाली की प्रार्थना भी की है। 432 वर्ष आजचं आहे आणि दरवर्षी आम्ही जवळपास आता 14वं वर्ष आहे आज की आम्ही दरवर्षी उत्साहानं स्वागत होत असतो आणि तुम्ही बघताय सगळे की दरवर्षी आईच्या पालखीचं स्वागत करायसाठी गर्दी उफाळून त्या ठिकाणी येते। पांडुरंगाला, आई रुक्मिणीला प्रार्थना एवढीच आहे की पाऊस येऊ दे आणि माझ्या बळीराजा सुखावू दे। बिलकुल उत्साहात आहेत सगळेजण, आईंची भक्ती आहे आणि आई रुक्मिणीचं माहेर आहे अमरावती। आई आता सासरी चालले आहेत, तर सासरी जाताना जी काही कलवल असते ती कलवल आहे सगळी। तरी माझी तर या निमित्ताने सगळ्यांना विनंती राहील की प्रत्येक व्यक्तीनं या पृथ्वीवरच्या, या देशाच्या, या महाराष्ट्रातल्या, या आपल्या या अमरावतीच्या प्रत्येकानं 10-10 झाडं लावावी। उन्हाळा एवढा मोठा आणि एवढा कठीण होता यावर्षी की पुढच्या वर्षी काय येईल याची भीती आहे आणि म्हणून आपण आपला निसर्ग जपावा। खरं देव म्हटलं तर निसर्ग, आणि निसर्ग आपण जपू शकलो तर आपण या पृथ्वीला जपू शकू अशी विनंती आहे। मोठी याला काय नवीन नाही आहे, यांना स्वतःच्या गोष्टी करून घेण्यासाठी मी याच्या आधी पण बोलले की पैसा आणि सत्ता आणि सत्ता आणि पैसा हा गोंधळ यांचा सुरू आहे, पण हे जास्त दिवस टिकणार नाही। लोकांना अजिबात आवडत नाही आहे ही जी प्रवृत्ती चाललेली आहे। हे जे एक तर मतं चोरायचे, नाही तर लोक चोरायचे, अरे तुमच्यामध्ये धमक असेल तर मग तुमचीच माणसं आली पाहिजे। एवढं 14-15 वर्ष आता तुम्हाला झालेली आहेत, तरी पण तुम्हाला दुसऱ्यांची लोक चोरावे लागत आहेत। याच्यातच तर दिसतंय की तुमच्या मनामध्ये किती पाप आहे। लोकांना लक्षात येत आहे दिवस नक्की चांगले येतील, खऱ्या अर्थाने अच्छे दिन आता पुढच्या काळात येतील, कारण लोकच, जनताच हातामध्ये घेणार आहेत सगळं।